बाबा तुम्ही कधी ओरडलायत का हो? म्हणजे ओरडण्याचं साधारणतः कारण काय असायचं किंवा रागवण्याचं कारण? नाही, मी ओरडलेलो नाही कधी, फक्त त्याला स्टडीवरून कधीतरी त्याचा जो दिवसभराच्या कार्यकालामध्ये क्रिकेट खेळल्यानंतर थकवा या गोष्टीमुळे साहजिक थोडा अभ्यासाला दुर्लक्ष व्हायचं, त्यावेळेस मी थोडा ओरडायचो त्याला. अदरवाईज असं आमचं ओरडणं किंवा हे नाही झालं कधी. आईचं तर अजिबातच नाही. आई त्याच्याबद्दल फार हळवी आहे. आई हळवी फार त्याच्याबद्दल. आई कधी ओरडली नाही. कधीच नाही? नाही, कधीच नाही आई रागवा असं वाटलं? नाही रागव. पण रागवायचंच झालं तर कशामुळे रागवाल तुम्ही की रागवणारच नाही? कधी अभ्यास नाही केला कधी. आता कसला अभ्यास? नाही पहिला लहान असताना. पण कसा स्वभाव कसा अजिंक्यचा? अजिंक्यचा एकदम शांत पहिल्यापासून. हट्टीपणा नाही कधी? नाही. अमुक एक गोष्ट पाहिजे वगैरे असं काय? नाही, कधीच नाही केलं. किंवा बाबा कुठेतरी फिरायला गेलाय, एखादी गाडी दिसली, एखादी गोष्ट दिसली, छोटीशी वस्तू दिसली आणि हट्ट केलाय? लहान असताना तो 10वीला असताना मोबाईल जास्त मागितला. मोबाईल पाहिजे होता 10वीत असताना. कारण त्याला पुढे रेंज येणार होती ना. त्या मोबाईलसाठी हट्ट केला होता. आणि तुमच्या लेकीचं काय हो, कसं काय? राधिका मगाशी म्हणली तशी एकदमच ऑपोजिट आहे तिचा स्वभाव. खूप हायपर आहे ती लहानपणापासून अगदी. म्हणजे आता तुम्ही मला यांना विचारत होता जसं की कधी अजिंक्यला ओरडलात का, तर मला विचाराल तर मला जवळजवळ रोजच ओरडायला लागायचं तिला. का हो? इतकी हट्टी, खूप हट्टी स्वभाव होता. म्हणजे तिला एखादी गोष्ट जर पटली नाही तर अगदी लहानपणापासून ती भिंतीवर डोकं आपटून घ्यायची. काय सांगता? हो, अगदी लहान असताना. हेल्मेट काढून ठेवा, एक हेल्मेट वेगळं आणून ठेवा. त्यामुळे आम्हाला खूप सांभाळावं लागायचं तिला की हिला जरा पण राग येऊ देता का म्हणे, नाही तर ही सुरुवात करेल डोकं आपल्याला. हे असं का करायचं म्हणजे मुद्दा? मी खूप म्हणजे मलाही ॲब्सोल्युटली आठवत नाही, पण मी हार्डली 2.5-3 वर्षाचे होते तेव्हापासून की म्हणजे डोक्यात एकदा राग गेला की मग मला भान नाही राहत की मग मी ह्याला पण एक्सपिरियन्स आहे की मग माझं तोंड सुटलं की सुटतं. लहान मुलं खूप घाबरायचे लहानपणी. बऱ्याच ठिकाणी जायचे तेव्हा श्रेया करायची. म्हणजे मी अशा स्टोरीज ऐकल्या की लहानपणी सगळी लहान मुलं मला घाबरायचे की मी झोपाळ्यावरनं त्यांना ढकलून द्यायचे वगैरे असले सगळे. म्हणजे मी चुकून मुलगी झाले असं सांगायचे की बाळा तू जेव नाही मी राधिकाला बोलवेन असं. म्हणजे खरं आहे, ती सांगते ते हा किस्सा म्हणजे अगदी आमच्या सोसायटीतच घडलेला होता. तिच्याच वर्गातला मुलगा आणि त्याला ते सांगायच्या जेव नाही तर तू राधिकाला बोलवी. काय एवढी दहशत निर्माण केली होती तुम्ही? काय माहिती. पण खरंच असाच आहे का स्वभाव? आत्ता थोडा माहीत झाला. लहानपणीची आत्ता ती मला जसं सांगते खूपच डेंजरस आहे. पण हे माइल्ड होण्यामागचं कारण अजिंक्य आहे का? हो, डेफिनेटली. कारण की तो म्हणजे त्याच्यामुळे एक गोष्ट शिकली मी की कितीही आपल्याकडे पुढे आपण वर जाऊ हे ते तरी काही झालं तरी डाऊन टू आपण आपले रूट्स विसरले नाही पाहिजे. डोक्यात हवा नाही जाऊन द्यायची काय वाटेल ते. आणि तुमच्या जाऊच इतक्या वेळा आपटलंय. त्यामुळे त्याच्याबरोबर राहून त्याच्या सहवासाने थोडा परिणाम झालाय माझ्यावर असं मला चांगला झाला. हो, डेफिनेटली. काय हो, बरीच बदलली आता, खूप शांत व्हायला लागली आहे. तीच मला सांगते की नाही मी सोडून देते एखादी गोष्ट नंतर बघू वगैरे असं बोलायला गेलं. मलाच आश्चर्य वाटतं की एवढी कशी बदलली. आजी तुम्ही बोला आता, नातीबद्दल सांगा. काय सांगणार, असा जावाई मिळाला आहे माझं चांगलं भाग्य म्हणायला पाहिजे. आणि राधिका पण आता चांगली सुधारले. लहानपणीचा हट्टीपणा सोडलाय तिने. लहानपणी भयंकर हट्टी होती आता. आणि जे दिसेल ते मला पाहिजे. एक उदाहरण सांगायचं म्हणजे आम्ही सगळे, ती 1.5 वर्षाचीच असेल, पालीला गेलो होतो आम्ही. एका दुकानात बसलो होतो, ही एका त्या काउंटरवर जाऊन बसली. आमचं लक्ष नव्हतं. समोर एका मुलाची सायकल होती, त्याला ढकलून आपण त्या सायकलवर बसून त्याच्याही भांडायला आली. होय, कोणाचं पोर आमच्या इथे सायकलवर बसलं. असा म्हणजे तिचा स्वभाव होता लहानपणी. आता पुष्कळ बदलली. हो ना. जशी मोठी होतील तशी बदलतात ना. मुलं अभ्यास करणार नाही, त्यांना लक्षात ठेवा. अभ्यास केला नाही तर राधिका वहिनी येतील. असं काहीतरी झालंय. आता सुधारली. आता नाही, आता तिने हट्टीपणा सोडला.